अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी आहे। अमरावतीच्या परतवाडामध्ये आरोपीनं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप हा करण्यात आलाय। मोहम्मद तन्वीर असं या तरुणाचं नाव असून 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप अनिल बोंडेंनी केलाय। या प्रकरणी 350 व्हिडिओ व्हायरल झालेत। या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी अनिल बोंडेंनी केली आहे। गेल्या 3 दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत असताना पोलिसांनी कारवाई का केली नाही असा संतप्त सवाल अनिल बोंडेंनी केलाय। तर या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी ही देखील त्यांनी केली आहे। पोलिसांनी कारवाई केलेली नसल्यामुळे कोणी तक्रार करत नाही म्हणून आम्ही ते सोकावले। मुक्तपणे त्यांना वाटते की आपल्यावर कारवाई होत नाही आणि म्हणून आज आम्ही तक्रार केली आणि त्यांना सांगितलं की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे। संघटित गुन्हेगारीच्या अंडर अल्पवयीन मुली आहे म्हणून पोक्सोच्या अंडर आणि त्याचप्रमाणे अश्लील व्हिडिओ हा सातत्यानं प्रसारित करतोय, त्याच्यापासून मुलींना ब्लॅकमेल करतोय, त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतोय। त्यामुळे सायबर गुन्ह्याखाली ताबडतोब त्यांना अटक करण्यात यावी। तर अमरावतीमधलं हे नेमकं प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊयात। अमरावतीत परतवाडा आणि अचलपूरमध्ये तरुणाकडून तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ हे व्हायरल करण्यात आले। मोहम्मद अय्याज मोहम्मद तन्वीरनं व्हिडिओ व्हायरल केले। सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे। शारीरिक संबंधांचं चित्रीकरण करून आरोपी तरुणींना ब्लॅकमेल करत असल्याचा संशय आहे। लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर तरुणानं कुटुंबासह परतवाडा इथून पळ काढला। व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणी अस्वस्थ दिसत असल्यामुळे खळबळ उडाली आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।